वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. कृपादान केले संती, कृपादान केले संती, कल्पांतीही सरेना. म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा, हेची देवा उत्तम. म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. विठाला 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 विठाला. श्री संताची ये माथा चरणावर, संताची माथा चरणावरी. श्री संताची ये माथा चरणावर, श्री संताची माथा चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे. श्री संताची माथा चरणावर, श्री संताची माता चरणावर. श्री संताची माथा चरणावर, श्री संताची माता चरणावर. साष्टांग हे करे दंडवत, 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 दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तम, विश्रांती पावलो सांभाळा उत्तम. साष्टांग एक दंडवत, 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 दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तम, विश्रांती पावलो सांभाळा उत्तम. श्री संताचे माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेर. हे तो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम. म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना.
प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ सकल संत शिरोमणी भक्त कल्याण मूर्ती सचितानंद स्वरूप संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा संतांच्या ठिकाणी असा काही एक विशेष लाभ आहे की तो लाभ विश्वामध्ये दुसरीकडे कुठंच आपल्याला मिळणार नाही, असा अतिउच्च कोटीचा लाभ. आणि तो लाभ कोणत्या ठिकाणी आहे याचं सविस्तर वर्णन करणारा जगद्गुरु तुकोबऱ्यांचा संत पुराणी प्रासादिक अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. ही आजची असणारी हरिदिनी इंदिरा एकादशी वद्य एकादशी आणि माऊलींच्या पुढं असणारी ही श्री गुरु विठ्ठल महाराज देहूकर यांची ही सेवा तुकाराम महाराजांच्या काळापासून आजपर्यंत अव्यत चालत आलेली. माझ्या वडिलाची मिराशी गा देवा ही मिराशी आहे. आणि अशा ज्ञानोबरायांच्या पुढं आजच्या ह्या हरिदिनीच्या दिवशी ज्ञानेश्वरी जयंती परवाच झाली षष्ठीला, आणि इथं होत असणारा हा भावार्थ रामायणाचा एक नामोत्सव येथील सर्व सुवर्णकार मंडळी आणि आमचे सर्व आळंदीचे ग्रामस्थ सर्व भाविक वृंदाच्या सहकार्यानं होत असलेला हा नामोत्सव. आणि त्यात आजची विशेष पर्वणी हे नैमित्तिक कीर्तन आहे ठरलेला. आणि ज्ञानोबरायांच्या पुढची सेवा, मग त्या सेवेकरता अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आणि त्या अभंगामध्ये वर्णन ज्ञानोबरायांचं, ह्या दोन्हींचा समन्वय आहे. ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज हे दोन श्वास आणि उच्छ्वास आहेत महाराज. मनुष्याला जशी श्वासाची गरज आहे तशी उच्छ्वासाची गरज असते. म्हणून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराच्या अगोदर काही आद्य संत होऊन गेले. त्याच्यामध्ये पूर्व पंक्ती संत असतील, उत्तर पंक्ती संत असतील. पण ज्ञानोबा हे तुकोबारांच्या जीवनातलं एक उत्तुंग अशा प्रकारचं आदर्श, एक संतत्व प्राप्त झालेलं व्यक्तिमत्व. आणि जगद्गुरु तुकोबरांच्या पुढं त्यांचा फार मोठा आदर्श होता. तुकोबरांची हजारो पारायण ज्ञानेश्वरीची झाली महाराज. ज्ञानेश्वर महाराजांच्या वरती तुकोबरांची अतिशय गाढी निष्ठा होती. किंबहुना देवावर होती त्याही पेक्षा काकणभर जास्तच म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. तुकाराम महाराजांची त्या काळामध्ये सुद्धा वद्य एकादशीची आळंदीची वारी होती. जगद्गुरु तुकोबाराय वद्य एकादशीला आळंदी क्षेत्राकडं दिंडी समुदायानं चालत येत होते. इथं तुकोबारांनी यावं, माऊलींच्या पुढं कीर्तन करावं, सेवा म्हणून. आणखी तुकोबारांच्या विशेष कार्याची आपल्याला इथं आवर्जून हे सांगत असताना दखल घेणं गरजेचं आहे की हे ज्ञानेश्वर महाराजांचं जे मंदिर आहे पुढचं गाभारा मंदिर, ते तुकाराम महाराजांच्या काळामध्ये उघडच होतं महाराज. आणि ह्या गाभारा प्रभागाचं काम जर पहिल्यांदा कुणी केलं असेल तर जगद्गुरु तुकोबारांनी केलं.
आणि त्याची नोंद इंग्रज सरकारनं गॅजेटमध्ये नोंद करून ठेवली. त्याचा पुरावा घेऊन चतुशताब्दीमध्ये तसा आपण मुख्यमंत्र्याकडून तिथं बोर्डही लावला. ही मोठेपणाची बाब नाही, पण ज्ञानेश्वर महाराज हे तुकोबऱ्यांचं किती श्रद्धास्थान होतं हे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं. ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीमध्ये तुकोबऱ्यांनी ज्ञानोबाऱ्यांना किती मोठेपणा द्यावा याची तर एका अभंगामध्ये आपल्याला परिसीमा पाहायला मिळते. ज्ञानेश्वर महाराजांना तुकोबाराय म्हणतात, तुम्ही ज्ञान्यांचे गुरु आहात. काही लोक म्हणतात ज्ञान्यांचे राजे. ज्ञानामध्ये राजा नसतो, ज्ञानामध्ये गुरु असतो आणि राजामध्ये महाराजा असतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना तुकोबारायांनी संज्ञा दिली. काय संज्ञा दिली? ज्ञानी यांचा गुरु राजा महाराव. 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 म्हणती ज्ञानदेव तुम्हा आईसे. म्हणती ज्ञानदेव तुम्हा आईसे. म्हणती ज्ञानदेव तुम्हा आईसे. म्हणती ज्ञानदेव. ज्ञानियांचा गुरु राजा महाराव. ज्ञानियांचा गुरु राजा महाराव. ज्ञानियांचा गुरु राजा महाराव. ज्ञानियांचा गुरु राजा महाराव. म्हणती ज्ञानदेव तुम्हा आईचे. म्हणती ज्ञानदेव तुम्हा आईचे. म्हणती ज्ञानदेव तुम्हा आईचे. म्हणती ज्ञानदेव. तुम्हाला ज्ञानदेव कोण म्हणतं? सामान्य नाही. ज्ञानियांचा गुरु राजा महाराव. म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. आणि तुकोबाराय स्वतःकडं केवढा लहानपणा घेतात. आणि याच्यातून एक स्पष्ट गोष्ट सांगितली तर कदाचित आपल्याला पटणार नाही, पण ती तुकोबारायांच्या जीवनातील अनुभवावरून पटवूनच घ्यावी लागेल. जो दुसऱ्याला मोठेपणा देतो तोच मोठा होतो. बरं, आमच्याकडे ही सवयच नाही. सगळ्यात मोठे आम्हीच. तुकोबारायांनी केवढा मोठेपणा दिला ज्ञानोबारायांना. मज पामराये काय थोरपण. पायीची वहाण पायी बरी. कोण म्हणू शकतं महाराज? आणि एवढं असणार हे मोठं श्रद्धास्थान. तुका म्हणे नेने युक्तीची या खोली. म्हणून ठेविली पायी डोई. पायावरती डोकं का ठेवायचं त्याचं उत्तर पूर्वार्धामध्ये दिलं. असो, असे आद्य संत तुकोबारायांच्या ठिकाणी अप्रतिम लाभाचं ते ठेवणं आहे. म्हणून अशा संतांचा समोर आदर्श आहे. आणि त्या संतांच्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात मला लाभ झाला. बरं, आता लाभ म्हटल्यानंतर
संसारी जीवाला आम्ही संसारात काही फायदा तोटा झाला तर लाभ समजतो. लाभाचे खूप प्रकार आहेत. एखाद्याला अचानक धन मिळालं, लोक म्हणतात त्याला मोठा लाभ झाला. एखाद्याला एखाद्याची प्रॉपर्टी सहज मिळाली, मोठा लाभ झाला म्हणतात. अलीकडच्या काळात तर एखाद्याला लॉटरीचं तिकीट झालं तरी लागलं तरी म्हणतात मोठा लाभ झाला. संसारातले लाभ आहेत, पण तुकाराम महाराज म्हणतात तो लाभ काही कालापुरता आहे, काही दिवसापुरता मर्यादित आहे. पण संतांच्या ठिकाणी जो लाभ आहे तो लाभ संसारातल्या लाभासारखा नाही. संसारातले लाभ हे क्षणिक आहेत. प्रत्येकाच्या जीवनामध्ये ते लाभ कमी जास्त प्रमाणात होतच असतात. निवळच काही सगळेच करंटे कपाळाचे आहेत असं नाही. परंतु तुकोबऱ्यांचा दावा आहे संतांच्या ठिकाणी जो लाभ आहे तो इतर ठिकाणी कुठंच लाभ नाही. हे तो एक संता ठाई, त्या लाभाला विशेषण दिलंय उत्तम म्हणून. संसारातला कोणताच लाभ उत्तम नाही. लाभ आहे पण उत्तम नाही. तो त्याला उत्तम म्हणता येत नाही, कारण त्या लाभाचं पर्यावसन आनंदामध्ये होईल, त्या लाभाचं पर्यावसन सुखामध्ये होईल, त्या लाभाचं पर्यावसन शांतीमध्ये होईल. असा संसारातला कुठलाच लाभ नाही महाराज. प्रत्येकाने अनुभवून घ्या. आपल्याला लाभ झालेले लोक आहेत सगळे इथं, पण तो लाभ हा संतांच्या लाभाची बरोबरी करू शकत नाही. पण तुकोबारायांनी संतांच्या जीवनातले लाभ असे सांगितले. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. कोणता लाभ सांगितला संतांच्या दर्शनामध्ये? संत दर्शनी हा लाभ, 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 संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडीला, 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 पद्मनाभ जोडीला. संत दर्शनी हा लाभ, 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 संत दर्शनी लाभ. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडी, संत दर्शनी हा लाभ,
संत दर्शनी लाभ संतांच्या दर्शनामध्ये संतांच्या ठिकाणी असणारा अप्रतिम लाभ पद्मनाभ जोडला. पद्मनाभ म्हणजे ज्याच्या नाभी कमळामध्ये पद्म आहे त्याला पद्मनाभ म्हणतात. विष्णू सहस्रनामामध्ये भगवंताचं 1000 नावापैकी पद्मनाभ एक नाव आहे. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा, ही सगळी देवाची नाव आहेत. पद्मनाभ या शब्दाचा अर्थ भगवंताचं नाव आहे ज्याच्या नाभी कमळामध्ये पद्म आहे. भगवंताच्या प्रत्येक नावाला अर्थ आहे. दिलीप महाराज, आपल्या नावासारखं देवाचं नाव नाही, नुसतं टलाटन हिंगण बेटक. पद्मनाभ म्हणजे ज्याच्या नाभी कमळात पद्म आहे. आणखी तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. या अभंगाची सुरुवात अशी आहे की पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. इथं तुकोबरांनी देवाचं नाव अच्युत ठेवलंय. अच्युत या नावानं संभवलंय. मग अच्युत कशाला म्हणतात तर जो कोणाकडूनही च्युत होत नाही त्याला अच्युत म्हणायचं. असा भगवान परमात्मा श्रेष्ठ आहे. म्हणून पद्मनाभ जोडला या शब्दाचा अर्थ भगवंताची प्राप्ती संत महात्मे करून देतात. हा लाभ फक्त संतांच्या ठिकाणी आहे. भगवंताची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर तुम्हाला संताकडेच जावं लागेल. संत पायी माथा ठेविता सद्भावे. नामदेवराय पुढं सांगतात तेने भेटे देव आपियाप. म्हणून काय करायचं, मनोनी संतासी अखंड भजावे त्यांचे पायी व्हावे लीन सदा. हा लाभ संसारात नाही, कुठंच नाही. संसारामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लाभ तुमचं प्रारब्ध बलवत्तर असेल तर तो लाभ मिळू शकतो, परंतु हा लाभ प्रारब्धानं नाही महाराज. हा लाभ पुण्याईनं प्राप्त करावा लागतो. तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जुडे. नाम तुझे वाचे शातुडे समागम घडे संतांचा. अनंत जन्माचं पुण्य फलद्रूप व्हावं लागतं. आणि तेच फलद्रूप पुण्य झालं तो ज्ञानोबा सुद्धा म्हणतात पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती मज आजी फळाशी आली परमानंदू मानसी. आजी भेटी झाली या संताशी. संताची भेट देवाची भेट ही महाराज संताच्या कृपेशिवाय होऊ शकत नाही. म्हणून संत कृपा ही सगळ्यात श्रेष्ठ कृपा सांगितली. भगवान स्वतः सांगतात की माझी प्राप्ती व्हावी वाटत असेल तर संत सेवा ह्या दरवाजातूनच तुला यावं लागेल. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. या आणि श्लोकावरती ज्ञानोबाने सुंदर अनुवाद केलाय. ते ज्ञान पै बरवे जरी मणी अथ्या आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेश. जेथ ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा. हा ओळगोणी स्वाधीन करी सुभटा. तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सकोळ. मग अपेक्षेत जे आपुले तेही सांगतील पुसिले. ज्ञानोबारांनी पुढच्या वेळा आपण बघून घ्या खूप भारदारीचं वर्णन केले. संत सेवा हा भगवंताच्या प्राप्तीचा दरवाजा आहे. म्हणून आज जर शिरायचं असेल घरात तर दारातूनच शिरावं लागतं. म्हणजे संत सेवेशिवाय देवापर्यंत पोहोचता येत नाही. घरात रिगावे ना तुकोबाराय सांगतात दाराची सोयी दरवाजातूनच गेलं पाहिजे घरात जायचं. उगाच दरवाजा लावलाय त्याला कुलूप आहे मोठं म्हणून त्याने घरात जाण्याचा प्रयत्न केलाय. पण कसा केला, भिंतीबरोबर धडका घ्यायला लागलाय. भिंत फोडूनच आत जायचं. तुकोबाराय म्हणतात भिंती सवे डोई फोडू नये. आणि त्या भिंतीतून जाण्याचा प्रयत्न केला तर डोकं फोडून घ्यावं लागेल आणि डोकं फुटलं तरी आत जाता येणार नाही. तसं संत सेवा न करता
तुम्ही जर देवापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जाताच येणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात संत सेवा हा लाभ अतिशय उत्तम आहे आणि त्या लाभातून आपल्याला महाराज संत महात्म्यापर्यंत पोचता येतं. अनेक अभंगातून अनेक प्रमाण तुकोबारायचे देता येतील की तुकोबाराय एका ठिकाणी सांगतात संतांच्या भेटीतला लाभ काय आहे. तर तुकोबाराय सांगतात आलिंगने संताची या दिव्य झाली माझी काया. 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 मस्तक हे पायावरी त्यांचा ठेविता. हे मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. हे मस्तक हे पायावरी त्यांचा ठेविता. हे मस्तक पायावरी त्यांच्या ठेविता. वरी त्यांचा ठेविता. वरी त्यांच्या ठेविता. आधी फिटले माझे कोडे भव दुःखाचे साकडे. 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 आलिंगने संताची या. आलिंगने संताची या. आलिंगने संताची या. दिव्य झाली माझी काया. दिव्य झाली माझी काया. दिव्य झाली माझी काया. दिव्य झाली माझी काया. मस्तक हे पायावरी त्यांचा ठेविता. मस्तक हे पायावरी त्यांचा ठेविता. मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. मस्तक हे पायावरी ठेविता. अनेक ठिकाणी अनेक प्रकारचा लाभ तुकोबाराने सांगितला. भगवंताची प्राप्ती तर हा अप्रतिम लाभ आहे. पण संतांना आलिंगन दिलं तर आपलं हे पार्थिव शरीर दिव्य होतं. महाराज आपल्या शरीराला पार्थिव शब्द आहे. एखाद्या व्यक्तीचं निधन झालं आणि टीव्हीवर बातमी आली. त्या बातमीमध्ये सांगितलं जातं त्यांच्या पार्थिव देहावरती 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार. पार्थिव शब्द असतो. पण देवाचं शरीर हे पार्थिव नाही, दिव्य आहे. त्याला नाश नाही, दिव्यता आहे त्याच्यामध्ये. आणि आपल्याला ती दिव्यता संतांच्या आलिंगनामध्ये प्राप्त होते. त्याचं पार्थिव शरीर सुद्धा दिव्य होऊन जातं. हा केवढा लाभ आहे. अनंत जन्माचं दुःख त्या संतांच्या भेटीमध्ये संपून जातं. तुकोबाराय सांगतात आजी फिटले माझे कोडे. जन्माचे नाही दुःखाचे खरा पाठ आहे बर का. आपला पाठ भेदन चुकीचा पाठन काही कळतच नाही आपल्याला बर का. आम्ही काय ऐक्यू असतो मग. आमच्या तिथे एक गणपती बसवला होता आणि आरती म्हणणारे खेड्यातले लोक ऐक्यू आरती पाठ करायचीच नाही. मग ते बरेचसे जण म्हणायचे लंबोदर पितांबर फळीवर वंदना. आता फळीवर वंदना कसली आली बाबा. ह्याला ऐक्यू पाठ म्हणायचा. आज फिटले माझे कोडे भव दुःखाचे साकडे. कोण दाटले पुढे परब्रह्म सावळे. त्या परब्रह्माची प्राप्ती संतांच्या लाभामध्ये आहे. असे अनेक लाभ तुकोबाराय सांगतात की ह्या संतांच्या सानिध्यामध्ये आहेत.
आणखी लाभ तुकोबाराय सांगतात. पाप ताप दैन्य जाय उठा उठे. पाप ताप दैन्य जाय उठा. पाप ताप दैन्य जाय उठा उठे. पाप ताप दैन्य जाय उठा उठा. झालिया भेटी हरिदासाचे. झालिया भेटी हरिदास. झालिया भेटी हरिदास. पाप ताप दैन्य जाय उठा उठे. पाप ताप दैन्य जाय पाप ताप दैन्य जाय उठा उठे. पाप ताप दैन्य जाय उठा. झालिया भेटी हरिदासाचे. झालिया भेटी हरिदासाची. झालिया भेटी हरिदासाची. हा सुद्धा जीवनातला एक लाभच आहे महाराज. पाप जात का हो आपलं? जात नाही महाराज. पण संतांच्या दर्शनामध्ये पापाची निवृत्ती लगेच त्यांच्या नावामध्ये सुद्धा आहे. तुका म्हणे पापे जाती संताची जपे जपे. पाप जात आणि मग पाप गेलं ठीक आहे, पण आम्हाला फिक्स डिपॉझिट एफडी काही पाहिजे ना भविष्यासाठी. काही पुण्याचा संचय पाहिजे जीवनामध्ये. आणि पुण्याचा संचय सुद्धा आपल्या जीवनामध्ये करायचा असेल तर तुकोबाराय म्हणतात त्यांचं तुम्ही नुसतं नामचिंतन करा संतांचं. पुण्याचा सुद्धा संचय हा सुद्धा एक मोठा लाभच आहे महाराज. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. नेघे माझी वाचा तुटी. निस्ता लाभ नाही, हिथं तर महालाभ शब्द आहे. महालाभ फुकासाठी. महाराज 2 तास लाभ सांगत बसलो तरी संपणार नाहीत, एवढे लाभ आहेत महाराज. संसारी जीवाचा कसला लाभ आलाय महाराज. काय लाभ म्हणतील कुठं काय काही सांगता येत नाही. खेडेगावामध्ये तर एखाद्याचा सहज चालता चालता काष्टा फिटला तर म्हणजे आज लाभ आहे तुला. काय त्या लाभाला चव आहे महाराज. अर्थशून्य लाभ आहे तो. असा लाभ आहे की तो लाभ कुठंच नाही. आपल्या जीवनातले पाप जातं, ताप जातं आणि दैन्य सुद्धा जातं महाराज. दारिद्र्याच्या अनुषंगानं शब्द आहे दैन्य. दैन्य तुकोबाराय म्हणतात संत महात्मे दारिद्र्य घालवतात. तुम्ही झाली पापा तापा तुटी आणि दैन्य गेले उठा उठी. त्यांच्याकडे दैन्यच नसतं. ते कसे आहेत तुकोबाराय सांगतात संत हे भाग्यवंत आहेत. निस्ते भाग्यवंत असणारे काही वेगळे आहेत. तुकोबाराय म्हणतात भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरी राया. ते पंढऱ्याला शरण गेले म्हणून भाग्यवंत आहेत. तुकोबाराय म्हणतात तेवढंच मर्यादित भाग्य नाही त्यांचं, याच्याही पुढं ह्या जगामध्ये तीच खरी भाग्यवंत आहेत. तीच भाग्यवंते. तीच भाग्यवंते. तीच भाग्यवंते. तीच भाग्यवंते. सरती पुरती धन घेते. सरती पुरती धन घेते. सरती पुरती धन्यवती. सरती पुरती धन्यवती. तीच भाग्यवंते. तीच भाग्यवंते. तीच भाग्यवंते. तीच भाग्यवंते. सरती पुरती धन घेते. सरती पुरती धन घेते. सरती पुरती धनवेती. सरती पुरती धनवेती.
वरकरणी जर संतांचं जीवन पाहिलं तर कुठंच बाह्यांगानं धन दौलत दिसत नाही. तुकोबरायचं प्रमाणच आहे. आम्ही सदैव सुडके, जवळी येतात चोर धाके, जाऊ पुढे भिके, कुत्री घरा किती. आमच्या जवळ काहीच नाही. आमच्या घराचं रक्षण कुत्री करतात. चोरालाच भीती वाटते, ह्या घरात आलोय चुकून आपण, काहीच नाही इथं, असं वैभव आहे. पण तुकोबाराय त्या संतांना म्हणतात सरती पुरती धनवित्ते. धनवान तीच आहेत महाराज. मग कोणतं धन आहे त्यांच्याकडे? आपल्याकडं आहे धन, पण एक प्रकारचंच धन आहे. संतांच्याकडे दोन प्रकारचं धन आहे. परमार्थ महाधन, परमार्थ महाधन, परम महाधन, परमार्थ महाधन, परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, जोडी देव चरण, जोडी देवाचे चरण, जोडी देव ते चरण. वावाया जाताना ये उपाय लाभाचे, वावाया जाताना ये उपाय लाभाचे, वावया जतन हात लाभाचे, वावया जतन हात लाभाचे. जोडी देवाचे चरण, वावया जतन हे उपाय लाभाचे. परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, वावया जतन हे उपाय लाभाचे. एक नाशिवंत धन आहे, भौतिक धन आहे, आणि एक शाश्वत धन आहे. संत महात्म्यांनी शाश्वत धनाची जोड केली आणि भौतिक धनाबद्दलही आपल्याला सांगितलं. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खानी. म्हणून संतांच्या ठिकाणी उत्तम अशा प्रकारचा लाभ आहे की महाराज ते धनवान आहेत. बरं, धनाची पण माणसाला गरज आहे, पण ते दोन प्रकारचं धन आहे संतांच्याकडे. म्हणून तुकोबारायनं म्हणावं लागलं, ह्या विश्वामध्ये तीच भाग्यवंत आहेत आणि तीच धनवंत पण आहे, तीच भाग्यवंते आणि सरती पुरती धनवित्ते. त्यांच्याकडच्या धनाचा अंदाजच नाही. म्हणा आपल्याकडच्या धनाचा खूप मोठा श्रीमंत असला तरी अंदाज येतोच ना. रावण एवढा जरी श्रीमंत होता तरी त्या श्रीमंतीचा अंदाज तुकोबारायला आलाच ना, आपल्याला नाही आला. तुकोबाराय म्हणतात कोटी घरे जेते काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, 7 कोटी घरं होती त्याची सोन्याची. कोट्यावधी घरं काशा आणि तांब्याची होती. विटेची किती, चिरेबंदी किती, तो भाग वेगळा, पण आहे अंदाज आहे त्याची प्रॉपर्टी किती आहे, त्याची संपदा किती आहे. पण संतांच्याकडे जी संपत्ती आहे, संतांच्याकडे जो ठेवा आहे,
त्याचा अंदाज नाही, अगणित आहे ते. म्हणून तुकोबारा म्हणतात तीच धनवित्ते, धनवान तीच आहेत, भाग्यवंत तीच आहेत आणि त्यांच्याच ठिकाणी तो लाभ आपल्याला मिळू शकतो. म्हणून संतांच्याकडं हे पारमार्थिक धन तर आहेच, तुकोबाराने जोडलंय. महाराज जोडिले हे नसरे धन, अविनाश आनंद घन, अमूर्त मूर्ती मधुसूदन समचरण देखिला, जुनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे, लोपले होते पारकेपणे ठाव चळण चुकविला. या अभंगातून शाश्वत धन जोडलेला आहे. बरवा झाला व्यवसाव, पावलो चिंतिलाची ठाव, दृढपायी राहिला भाव, पावला जीव विश्रांती. बरवा फळला शकून अवघा निवारिला शीन, तुमचे झालिया दर्शन जन्म मरण नाही आता. बरवे झालो आलो या ठाया, होते संचित ठाईचे पाया, देह भाव पालटली काया, पडली छाया ब्रह्मीची. आणि जोडिले हे नसरे धन, न संपणार धन जोडलेलं आहे. आपल्या धनाची शाश्वती काही कालापुरती आहे, त्याला मर्यादा आहे काही कालाची, आणि त्या मर्यादेचे पुढं आपलं धन हे टिकू शकत नाही. पण हे शाश्वत धन आहे, तुकोबारा म्हणतात न संपणार. आणि म्हणून त्यांना तीच भाग्यवंते सरती पुरती धन. नामदेवरायाच्या जीवनातील एक संत किती धनवान आहेत याच्याबद्दल आपण एक दृष्टांत देत असतो. तो जिवंत दृष्टांत आहे. संत महात्मे किती धनवान आहेत. आपल्यासारखं बाहेरून दिसणारं धन त्यांच्याकडे नाही. तुकोबारांच्या बाबतीमध्येही मी सांगत असतो. एके दिवशी छत्रपतींची स्वारी जुन्नरवरून पुण्याला निघाली आणि सकाळच्या 9-10 वाजेपर्यंत देहूपर्यंत जुन्नरवरून छत्रपती आले. आणि त्यांना असं वाटलं आज सहज योग आहे, तुकोबारांच्याकडे आपल्याला जाण्याचा, येतोय देहूत सहज आलोय आज. आणि धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो, संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. आणि घोडी वळवली आणि देहूमध्ये प्रवेश केला. आणि महाराजांच्या घराचा पत्ता छत्रपतींनी विचारला की महाराज कुठं राहतात. मी नेहमी सांगत असतो मोठ्या लोकांचा पत्ता दिलीप महाराज छोटा असतो आणि छोट्या लोकांचा पत्ता फार मोठा सांगावा लागतो की ते सापडतच नाहीत लोक. आणि सांगितलं अमुक अमुक ठिकाणी छत्रपती गेले. आणि तुकोबाराय नुसतंच घरातून बाहेर पडले होते, गळ्यामध्ये विणा घेतला होता आणि घराच्या बाहेर एक पाय टाकलाय, एक पाय घरामध्येच आहे. तेवढ्यात छत्रपतींची स्वारी पुढं दिसली. तुकाराम महाराजांनी ओळखलं छत्रपती ह्या महाराष्ट्राचा जाणता राजा, एक युगपुरुष आपल्या भेटी करता आलाय. लांबूनच तुकोबारांचं दर्शन झालं. छत्रपतींनाही आनंद झाला आणि मोठी लोक आलेले आहेत आपल्याकडे दर्शनाला. म्हणून तुकोबारांनी ते औचित्य थोडंसं साधलं आणि त्या समयाला अनुसरून आपणही त्यांना थोडंसं 2 पावलं पुढं अभिवादन करण्याकरता गेलं पाहिजे. म्हणून छत्रपतींच्याकडे तुकोबारा गेले आणि छत्रपतीही तिकडून तुकोबारांच्याकडं धावतच आले. आल्याबरोबर छत्रपतींनी तुकोबारांच्या चरणावरती मस्तक ठेवलं. महाराज तुका करी प्रणिपात दंडवत आचार्य या न्यायाप्रमाणे. मी एक जाणता राजा आहे, यांच्या डोक्यावरती मी कसा नतमस्तक होऊ असा आविर्भाव छत्रपतींच्या ठिकाणी नव्हता. त्यांना नक्की माहीत होतं कुठं वाकायचं आहे कुठं वाकायचं नाही हे छत्रपतींना माहीत होतं. आणि चरणावरती मस्तक ठेवलं, आलिंगन दिलं, दोघांची भेटी झाली. आणि छत्रपतींना तुकोबारांनी एक प्रश्न केला, राजे आपल्या राज्याचा कारभार आता कसा चाललेला आहे. त्यावेळेस छत्रपतींनी तोंड भरून उत्तर दिलं, महाराज आता सगळी जनता काही सुखी आहे, फारसं चिंता करण्याचं कारण राहिलेलं नाही. आम्ही जवळजवळ सगळा ह्या मोगलांचा मुस्लिमांचा अंमल संपवत आणलेला आहे. आता प्रजेला चिंता करण्यासारखं फारसं काही राहिलेलं नाही. असेच अनंत कोटी आशीर्वाद आमच्या पाठीशी असावेत एवढीच विनंती केली. आणि परत छत्रपतींनी तुकोबारायचं दर्शन घेतलं आणि आम्हाला आता निघण्याची परवानगी द्या असं विचारलं. विचारल्याबरोबर तुकोबारांच्या तोंडातून सहज शब्द बाहेर आले, राजे आपण तर बऱ्याच दिवसातून आमच्याकडे आलात, आपण
भोजन करून जावं, जेवण करून जावं अशी आमची इच्छा आहे. जाणता राजा होता. अरे छत्रपतींचं घर तर 2 खणाच आहे. कुठं धान्याच्या पोत्याची थप्पी दिसत नाही, भांडी मोठी दिसत नाही, कुठं जेवणाची तयारी दिसत नाही. आणि छत्रपती सहज म्हणून गेले, महाराज मला थांबता येणार नाही, माझ्याबरोबर 400 मावळे आहेत. त्यावेळेस मात्र तुकोबारांनी त्यांना सडेतोड उत्तर दिलं, राजे 400 काय 800 असू द्या, काही कमी नाही आपल्याकडं. तुम्ही महाराष्ट्राचे राजे, पण आम्ही त्रैलोक्याचे राजे आहे. तुका म्हणे आम्ही त्रैलोक्याचे राजे. मोठ्या माणसाला जास्त बोलता कामाने होकार दिला. राजे थकले होते प्रवासानं, बसले त्या झाडाखाली नांदुरकीच्या. 15-20 मिनिटामध्ये डोळा लागला राजांचा. आणि 20च मिनिटामध्ये तुकोबारांनी हाक मारली, राजे जेवण तयार झालं. अरे बापरे, आम्ही काही कल्पना दिली नाही, अचानक आलोय आणि 400 माणसाचं जेवण 15 मिनिटामध्ये तयार झालं. तुकोबाराय म्हणतात, घर तर छोटंच आहे, आपण बाहेरच बसू. नाही, आतमध्ये तयार आहे सगळ्यांचं जेवण. आणि त्या छोट्याशा घरामध्ये 2 खणाची खोली, आणि त्या खोलीच्या आतमध्ये अशी मोठी चौकट लागलेली, आणि त्या चौकटीच्या आतमध्ये 400 लोक जेवायला बसतील एवढा आलेशान हाल होता सगळा. चांदीची ताटं, सोन्याचे तांबे, ऋतुकुल्या मधुकुल्या राजाच्या योग्यतेचं जेवण. राजे पोटभर जेवले, सगळ्या मावळ्यांना जीव घातलं. आणि जेवण संपत आल्यावर राजांनी प्रश्न केला तुकोबारायांना की तुम्ही आम्हाला काही कल्पना दिलीच नाही, आम्ही अचानक आलो आणि तरी एवढी जेवणाची जय्यत तयारी महाराज आमच्यासाठी तुम्ही केली, हे कसं शक्य आहे? महाराजांनी उत्तर दिलं, ते तुम्ही आम्हाला विचारून आणि आम्हीही तुम्हाला सांगू नये. महाराजांच्याकडं अष्टमहासिद्धी होत्या. महाराज अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजती दुरी दवडिता, पण त्याचा उपयोग स्वतःसाठी काही केला नाही त्यांनी. भयानक परिस्थितीमध्ये सुद्धा दुष्काळी आटेला, द्रव्य नेला मान, स्त्रीकान्नांना करिता मेली, पण ह्या अन्नाचा उपयोग स्वतः करता नाही. त्यांची श्रीमंती ही कुणाला कळणारच नाही. अजून एक तुम्हाला जाता जाता संतांच्या संपत्तीबद्दल उदाहरण देईल. नामदेवराय तीर्थयात्रेला निघून गेले ज्ञानोबारांच्यावर. घरी काहीच तयारी केली नाही, अतिशय गरिबी परिस्थिती आहे. त्यांच्या धर्मपत्नी, त्यांचं नाव राजाई, आणि त्यांना 4-2 मुलं, मोठा परिवार. महाराज अन्ना वाचून एक दिवस चूल पेटेना, अंगावरचे कपडे फाटले. पण मैत्रीण चांगली असावी, मित्र सुद्धा चांगला असावा बरं का. ह्या 2 गोष्टी आयुष्यात पाळाव्या, आणि ते मला जमलं बरं. मित्र चांगला पाहिजे, आपला सोबती चांगला पाहिजे. आणि राजाईची मैत्रीण, तिचं नाव रुक्मिणी, आणि त्यांच्या मालकाचं नाव भागवत, परिसा भागवत. का नाव परिसा भागवत होतं? त्यांच्याकडे परिस होता. आणि मग रुक्मिणीला म्हणाले, अगं काय करावं, आमचे मालक काही तरतूद न करता निघून गेलेत तीर्थयात्रेला, काहीच चालेना डोकं. मग मैत्रिणीची दया आली आणि गपचिप घरातला परिस आणला आणि राजाईला देऊन टाकला. राजाई, हा परिस आहे. परिस काय करतो? तर परिस महाराज सोनं करतो. लोखंडाला लावलं, हे लाव. मग त्याने ते लोखंडाला सोनं लावलं आणि महाराज त्याचे पैसे आणले आणि सगळा कारभार सुरू झाला. नामदेवराय तीर्थयात्रेहून आले आणि बघितलं घरामध्ये, अगं हे कुठून आणले पैसे? तू सगळं नवीन दिसतंय. मग राजाईने सांगितलं, पैसे कुठून आणले नाही, माझ्या मैत्रिणीने मला परिस दिलाय, आणि तो परिस लोखंडाला लावलं का सोनं होतं. नको आपल्याला परिस बिरीस काय, सोने रुपये आम्हा मृत्युके समान म्हणणारी ही सगळी मंडळी, काय त्या परिसाचं आणि सोन्याचं आपल्याला करायचं? कुठे परिस? बघितला परिस, घेतला आणि गेले चंद्रभागेला आणि टाकून दिला. महाराज टाकून दिल्याबरोबर कुठं गेला परिस माहीत नाही. 4-2 दिवसांनी पुन्हा राजाईने महाराज रुक्मिणीने परिस मागितला. म्हणले आमच्या मालकाने टाकून दिला. दोघीचं भांडण लागलं. मालकाला सांगितलं, मालकाने अडवलं, आमचा परिस द्या. भांडण झालं दोघांचं. मग त्यावेळेस म्हणले मी चंद्रभागेत टाकलाय. नाही नाही म्हणले घरात ठेवला आणि चंद्रभागेत टाकलेला तुम्ही नाव सांगताय फक्त. नाही. आणि मग महाराज ते गेले चंद्रभागेमध्ये, आणून देतो म्हणले. वंजळभर खडे आणले 10-12 आणि घ्या तुमचा परिस. अहो म्हणले परिस हे गोटे आहेत. नाही नाही म्हणले परिस काय काम करतो? तर परिस लोखंडाला लावलं का सोनं होतं बघा. आणि त्यातला एक खडा उचलला आणि लोखंडाला लावल्यावर सोनं झालं. आवाज झाले परिसा भाग होतो. अरे बापरे, काय भाग्यवंत आहे ती.
हे नदीतले गोटे आणलेत आणि त्याचा परीस आहे. आणि मग त्यांना म्हणले तुमचे जेवढे परीस होते तेवढे घ्या. मग त्यांनी 2-4 उचलले. महाराज म्हणले असतील एखादा मेहुण्याला द्यावा, साडूला द्यावा, मित्राला एखाद्या द्यावा. परीसा भागवताला नामदेव महाराज म्हणले नाही तुमचा एकच होता, एकच घ्या. एकच घेतला. आणि मग परीसा भागवताला वाटलं नामदेव महाराज परत घरी घेऊन जातील आपल्या परीस, पण नाही. त्यांनी चंद्रभागेकडे गेले. चंद्रभागेला म्हणाले हे तुमचे परीस तुम्हाला घेऊन टाका. लकलाप म्हणले आम्हाला नको तुमचे परीस. म्हणून तुकोबाराय म्हणतात तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते. ती धनानं सुद्धा परिपूर्ण आहेत. आणि असा धनाचा सुद्धा लाभ तो संतांच्या ठिकाणीच होतो. तुकोबाराय म्हणतात असे अनेक लाभ भगवंताच्या प्राप्तीपासून अनेक लाभ संतांच्या प्राप्तीमध्ये आहेत. म्हणून त्याच लाभाचं वर्णन तुकोबाराय करतात. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. आणि फक्त त्यांना काय म्हणावं तर त्यांचं दास म्हणावं आपण. म्हणाविता त्यांचे दास. आणि दास म्हटल्यावर काय होतं जीवनातली आशाच राहत नाही. सगळ्या आशा निवारण होतात महाराज. म्हणून तुकोबाराय म्हणतात म्हणाविता त्यांचे दास पुढे आस उरेना विठोबा रखमाई. जय जय विठोबा रखमाई. जय जय विठोबा रखमाई. ठोबा जय जय विठोबा रखमाई. ठोबा हा 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 ठोबा रखमाई. ठोबा रखमाई. ठोबा रखमाई. ठोबा रखमाई. जय जय विठोबा रखमाई. जय जय ठोबा रखमाई. ठोबा रखमाई. ठोबा रखमाई. जय जय विठोबा रखमाई. ठोबा रखमाई. रखमाई. ठोबा रखमाई. ठोबा बोला पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव. ठोबा रखमाई. ठोबा रखमाई. ठोबा रखमाई. ठोबा रखमाई. ठोबा रखमाई. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. तुकोबाराय म्हणतात त्या संतांचं दास म्हणावं महाराज. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुमचे दासीचा दास करुणी ठेवा आशीर्वाद द्यावा हाची मज. नवविधा काय बोलिले जे भक्ती द्यावे माझे हाती संत जनी. आणि त्या संतांच्या ठिकाणी आणखी लाभ कुठला आहे तर तुका म्हणे त्यांच्या पायाचे आधारे उतरीन खरे भवनधी. हा लाभ आहे. ह्या भवसागरातून पहिल्या तीराला सुखरूप जाता येतं असा अप्रतिम लाभ आहे. मग काय म्हणावं तर त्या संतांना फक्त महाराज आपण त्या संतांचं दास्यत्व करावं. मज दास करी संत दासाच्या दासाचा. त्या दासांचा दास जरी केला तरी तुकोबाराय म्हणतात काय होतं तर जीवनामध्ये आशा राहत नाही. आणि सगळ्यात आपल्याला दुःखाला कारण जर काय असेल तर आशा आहे. म्हणून त्या आशेच्या दुःखापासून संत आपल्याला मुक्त करतात बरं. कारण ही आशा प्रत्येकाला दुःख देते. सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा शिन पावला माया विष्टीला जीव माझा. म्हणून तुकोबाराय म्हणतात आम्हाला फक्त त्यांचा दासच नाही त्यांच्या दासाचा दास केला तरी चालतो. म्हणून दास्य करी तो काय करतो त्यांच्या दासामध्ये फायदा कोणता आहे तर अप्रतिम फायदा आहे. तुकोबाराय सांगतात दास्य करी दासाचे उनेन साहे तयाचे वाढिले ठाईचे भाने टाकुनिया धावी. ऐसा कृपेचा सागर विटे उभा कटिकोर
सर्वस्वे उदार भक्ता लागी प्रगटे हृदयी श्री वच्छलांचन निर्वी भक्ताचे भूषण नाही त्याचा शीन सुख धरिलेला तेचे सत्यभामा दान करी हुजूर नाही अंगीकारी सेवकाच्या शिरी धरून चाले पादुका राखे दारवंडा बळीचा सारथी झाला अर्जुनाचा दास सेवकाचा होय साचा अंकित बिढान बोले पुंडलिकाश उभा मर्यादा पाठीशी असा हा भगवान परमात्मा महाराज त्याची सगळी कामं करतो का तर फक्त त्या संतांचा दास आपण म्हटलो म्हणून तुकोबाराय सांगतात की बाबा अप्रतिम लाभ त्यांचं दास्यत्व करण्यामध्ये आहे म्हणून म्हणाविता त्यांचे दास पुढे आस उरेना आणि अशी जर तुकोबाराय म्हणतात त्या संतांची कृपा झाली आपल्यावरती तर ती कृपा देवाच्याही कृपेपेक्षा श्रेष्ठ कृपा आहे तुकोबाराय म्हणतात कृपाया केली संतजनी माझी अलंकारिली वाणी प्रीत हे लाविली कीर्तनी तुका चरणी लोळतसे म्हणून संतांची कृपा ही सगळ्यात शाश्वत कृपा आहे महाराज एकदा का संतांची कृपा झालीच तुकोबाराय म्हणतात ती कृपा कल्पांतामध्ये सरत नाही व्यवहारामध्ये एखाद्या वेळेस एखाद्याची आपल्यावरती कृपा होते नाही असं नाही पण ती कृपा कायमच टिकेल असं काही सांगता येत अशाश्वत आहे ते पण संतांची एकदा कृपा झाली कारण संत हे खऱ्या अर्थानं सर्वांगानं कृपावंतच आहेत महाराज कृपेसाठीच त्यांचा जन्म आहे तुम्ही संत माय बाप कृपावंत ते कृपावंत आहेत त्यांचा स्थायी भावच आहे कृपा करणं आणि त्या संतांची कृपा ही शाश्वत कृपा आहे एकदा का ती कृपा झाली का ती कल्पांतामध्ये सरत नाही म्हणून कृपादान केले संती कल्पांती ही सरेना म्हणून म्हणाविता त्यांचे दास पुढे आस उरेना म्हणून ती कृपा होण्याकरता काय करावं लागतं तर तुकोबाराय म्हणतात त्या संतांची सेवा करावी लागते महाराज सेवा म्हणजे काय तर सेवेचा अर्थ संतांच्या व्यापकत्वानं पाहिला तर संतांचं जे वाङ्मय आहे संतांनी जो मार्ग दाखवून दिलेला आहे त्या मार्गानंच जाणं म्हणजे ती खरी संताची सेवा आहे संत सेवा आणि त्या संताच्या सेवेमधला अप्रतिम लाभ तुकोबाराय सांगतात नामदेवराय सांगतात नाथराय पण सांगतात घाली संतासी आसने पूजा करी काया वाचा मने संतासी सोने पूजा करी काया वाचा मने घाली संतासी आसने पूजा करी काया वाचा मने घाली संता पूजा करी काया राम आ एका जनार्दनी जाणे एका जनार्द जाणे आ एका जनार्दनी जाणे एका जनार्द जाणे इच्छिले पूर्वी मनोरथ इच्छिले ते पुरवितो इच्छिले पूर्वी मनोरथ इच्छिले पूर्वी मनोरथ सांडी मांडी परते टाके वासुदेव नाम घोके आ मोक्ष येईल सुखे नाम स्मरता आदरी सांडी मांडी परते टाकी वासुदेव नाम घोके मोक्ष येईल सुखी नाम स्मरता आदर संत
संत सेवेचा अप्रतिम लाभ घाली संतासी आसने पूजा करी काया वाचा म्हणे एका जनार्दनी जाणे इच्छिले पूर्वी आपल्या मनातलं मनोरथ पूर्ण करण्याचं सामर्थ्य हे संतांच्याकडे आहे. म्हणून त्या संताची तुकोबाराय म्हणतात सेवा म्हणजे उत्तम सेवा आहे, याच्यासारखी दुसरी सेवा नाही. का नाही तर संताची सेवा केली तर देवाला ती आपोआप पोचते. देवाची स्वतंत्र सेवा करायची गरजच राहत नाही. का तर देवते संत निमित्त त्या प्रतिमा आत्मज्ञाने चोखडी संत ही माझी रूपडी ते तर दृष्टी पवडो आवडी कामिणी जैशी. म्हणून त्या संताची सेवा केल्यानंतर देवाला ती सेवा आपोआप पोचते. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. म्हणून तुकोबारा या अभंगात सांगतात तुका म्हणे संत सेवा हेच म्हणजे सकारात्मक, याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच सेवा मोठी नाही, हीच सेवा उत्तम आहे. म्हणून तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. म्हणून माऊलींच्या पुढं कीर्तन, माऊलींच्या पुढं कीर्तनाचं श्रवण, मृदंग वाजवणं, त्यांच्यावरती अनन्य भावानं श्रद्धा ठेवणं आणि त्यांचं अनन्य भावानं दर्शन घेणं ही सुद्धा सेवाच आहे महाराज. असो आणि अशी ही सेवा तुकोबाराय म्हणतात संताची सेवा ही उत्तम सेवा आहे, ती भाग्यवंतालाच घडते. म्हणून तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. ज्ञानेश्वर